शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर सर्वांचा जवळपास आपल्या भागामध्ये सेटिंग सगळ्यांच्या होऊन गेलेल्या आहेत. तर प्रश्न असा होता की सेटिंग झाली, मग आता पुढं काय करायचं, बा साईजसाठी काय करावं लागेल. तर आपण पाहू शकतो या पद्धतीने आपलं माल तयार झालेला आहे. 50-100 काय ते काही 120-125 ग्रॅमपर्यंत फळं आहेत. तर याच्यावरती काम कसं करायचं. तर आता भरपूर उष्णता आहे, पाणी भरपूर चालू आहे आपल्या बागेमध्ये. सर्वांनीच तसं कंडिशन चालू असेल, पण काही भागामध्ये आपत परिस्थिती वगळता 100% पाणी हे कमी पडलेलं आहे. मग पाणी कमी आहे, मग मॅनेजमेंट करायचं कसं, बा साईज तर व्हायला लागलेली आहे, मग आता काम कसं करायचं. तर यामध्ये प्रामुख्यानं आपल्या बागेमध्ये 2 फवारे महत्त्वपूर्ण गेले पाहिजे. एक म्हणजे तुमचं ग्रीन मिरॅकल आर्थोसॅलिसिक ॲसिड किंवा तुमचं सिलिकॉन पावडर, आहे तिन्हीपैकी एक कुठलंही औषध घाला. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे साईजसाठी तर कॅल्शियम आणि बोरॉन. मग तुमचं चिलेटेडमधलं चालेल, EDTA फॉर्मेशन चालेल, किंवा आणखी कोणतं कोणी वेगळं वापरत असेल तेही चालेल. आपण 2च वापरतो. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन निघणं या हिशोबाने आपला प्रत्येक वेळचा म्हणजे काम असतं आपलं प्रत्येकावर. त्यामध्ये आपण कमीत कमी किमतीमध्ये जे औषध आपल्याला उपलब्ध होतील आपण त्याचं रिकमेंडेशन करत असतो. तर 100% कॅल्शियम बोरॉन, आणि त्यामध्ये झिंक असेल तर सेटिंग चालू असेल तर झिंक वापरायचं. सेटिंग संपलेली असेल, पूर्ण सेटिंग झालेली असेल तर फेरस वापरायचं. त्याचं सगळ्याचं प्रमाण चिलेटेडमध्ये 1-1 ग्रॅमचं आहे. वरूनही फवारणी करा आणि खालून देखील तेच ॲप्लिकेशन द्या. चिलेटेडमध्ये असेल किंवा EDTA फॉर्म्युलेशनमध्ये असेल तर खालून साधारणतः एकरी अर्धा किलो कॅल्शियम आणि अर्धा किलो बोरॉन आणि अर्धा किलो फेरस याचं प्रमाण खालून द्या. बऱ्यापैकी साईज उचललेली दिसेल. त्याचबरोबर आपण जे सांगतो की एक्सलरी, तर ते 100% वापरा. ज्यांच्या बागेमध्ये तेलकट वगैरे दिसत नाही आहे, बागा पूर्ण क्लिअर आहेत, वातावरणही क्लिअर आहे, तुम्ही 10-26 किंवा 24-24 देखील पाणी करून आपण 2 किंवा 3 वेळेस ॲप्लिकेशन निवडीमध्ये देऊ शकतो. तर तुमच्या भागात देखील तुम्ही साईजसाठी काय वापरता किंवा याच्या व्यतिरिक्त देखील तुम्ही साईजसाठी काय वापरलं, त्याचा रिझल्ट कसा आला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.